गुड इव्हनिंग स्टुडंट्स. ते एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण कम्प्युटर सब्जेक्ट पाहणार आहोत. त्यामधील MS एक्सेल पाहणार आहोत. MS एक्सेल विषयी आपण थोडे पाहूया. आता एक्सेल म्हणजे काय, तर जे आपण व्यवहारामध्ये ऑफिसमध्ये बरीच काही माहिती असते किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कम्प्युटरचा वापर केला जातो, बरोबर की नाही. मग काय होतं की टॅब्युलर फॉर्मॅट असेल किंवा जे समाजाला समजायला किंवा काही माहितींमध्ये तुलना करायची असेल सोपं जातं. मग त्यावेळेस वेगवेगळे आपण स्प्रेडशीट वापरतो बघा. वेगवेगळ्या विषयामधील मार्क्स असतील, म्हणजे आपल्याला बेरीज करायची असेल, वजाबाकी करायची असेल, गुणाकार करायचा असेल, भागाकार करायचा असेल, इक्वेशन करायचं असेल, तर एक्सेलचा वापर केला जातो. गणितीय मांडणी जर करायची असेल तर एक्सेल या ऍप्लिकेशनचा काय केला जातो, वापर केला जातो. आता पाहूया आपण एक्सेल मध्ये काय. तर बरीच काही माहिती बघा, टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये म्हणजे टेबलच्या स्वरूपात लिहून ठेवलेली, जर ती समजायला किंवा त्या माहितीमध्ये तुलना करायला सोपे जाते. मुलांच्या वेगवेगळ्या विषयामधील मार्क्स असतील, कंपन्यांमध्ये काही कामगारांचे पगार असतील, काही पत्र असतील, सॅलरी शीट असतील, सेल्स रिपोर्ट असेल, इन्कम स्टेटमेंट असेल आपलं, किंवा एक्सपेन्स रिपोर्ट असेल, इत्यादी माहिती, अशा माहितीतील स्प्रेडशीट किंवा वर्कशीट असं म्हटलं जातं बघा. मग आता एक्सेल चालू करण्याची पद्धत कोणती, तर पाहूया. आपल्याला एक्सेल गणितीय आकडेमोड करण्यासाठी वापरली जाते. हे लक्षात ठेवायचं सर्वात सोप्या पद्धतीने. स्टार्ट, यानंतर आहे प्रोग्राम्स. स्टार्ट वर क्लिक केल्यानंतर त्याच्या पुढे ऑप्शन असतो प्रोग्राम्स. प्रोग्राम्स वर क्लिक केल्यानंतर त्याच्यावर पुढे ऑप्शन असतो मायक्रोसॉफ्ट ऑफिस. मायक्रोसॉफ्ट ऑफिस, त्याच्यानंतर आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल. मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल 2007 व मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल. मग या बटनावर क्लिक केलं की एक्सेल काय होतं, ओपन होतं. यानंतर एक्सेल चालू करण्याची पद्धत पाहिल्यानंतर एक्सेलच्या दिसणाऱ्या गोष्टी आपण पाहूयात. मग MS ऑफिस मध्ये एक्सेल मध्ये ही टायटल बार असेल, मेनू बार असेल, स्टँडर्ड टूल बार असेल, फॉर्मॅटिंग टूल बार इत्यादी टूल बार दिसतात. आता टायटल बार म्हणलं तर सर्वात सुरुवातीला वरची जी आडवी निळ्या रंगाची पट्टी असते, त्या रंगाच्या पट्टीवर आपण कशामध्ये आहोत आणि काय काम करत आहोत हे पाहता येतं. म्हणजे कशामध्ये आहोत आपण, MS एक्सेल मध्ये आहे, MS ऑफिस मध्ये आहे, MS पॉवर पॉइंट मध्ये आहे, हे पाहण्यासाठी ते जे वापरलं जातं सर्वात वरची पट्टी जी त्याच्यावर लिहिलेलं असतं, ज्या ऍप्लिकेशन मध्ये आपण आहोत, म्हणजे MS ऑफिस असेल किंवा एक्सेल मध्ये आपण म्हणजे हे वापरतो टायटल बार. म्हणजे त्या टायटल म्हणजे शीर्षकाचं नाव असतं की आपण कशामध्ये काम करत आहोत. त्याचबरोबर टूल बार आहे, स्टँडर्ड टूल बार आहे, फॉर्मॅटिंग आहे, इत्यादी टूलचा काय करू शकतो आपण, त्याच्यामध्ये वापर करू शकतो. त्याचबरोबर का फॉर्मॅटिंग टूल बारच्या खाली की फॉर्म्युला बार असतो, म्हणजे त्याच्यामध्ये काय करतो तर आपण वेगवेगळे फॉर्म्युला वापरू शकतात. या बारवर सुरुवातीला नेम बॉक्स दिसतो आणि या नेम बॉक्स मध्ये करंट सेलचा ऍड्रेस दिसतो आपल्याला, आणि त्यानंतरचे बरोबरचे बटन दिसते. फॉर्म्युला बारच्या खाली उभे आडवे रकामे असलेले एक एक म्हणजे एक आपल्याला काय होते, वर्कशीट दिसून येते. लक्षात येते. त्यानंतर पाहूया कॉलमचे नाव IV असे असते, त्याचप्रमाणे रोला एक रो नंबर दमला, म्हणजे उदाहरणार्थ 1 2 3 म्हणजे 1 2 3 याप्रमाणे शेवटच्या रोला 6 5 5 3 6 असा नंबर असतो. या शीट मध्ये एक रो व कॉलम मध्ये मिळून एक चौकोन तयार झालेला असतो. त्या चौकोनाला सेल असं म्हणतात. त्या चौकोनाला काय म्हणतात, सेल असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचंय बघा, चौकोन तयार झालेला असतो आणि त्या चौकोनाला सेल असं म्हटलं जातं. आता प्रत्येकासाठी एक दिलेलं असतं. उदाहरणार्थ काम करताना प्रत्येक वेळी पहिल्यांदा विचारात घेतलं जातं की मग नंतर याचा उदाहरणार्थ याचा अर्थ म्हणजे फॉर्म्युला बारच्या खाली उभे आडवे रकाने असलेले एक रिकामे वर्कशीट दिसतं. एकदा संपूर्ण कॉलम सिलेक्ट करण्यासाठी माऊस पॉइंटर त्या कॉलमच्या नावावर तेथून माऊसने क्लिक करायचं. तिथून माऊसने काय करायचं, क्लिक करायचं.
त्यानंतर एखाद्या संपूर्ण रो सिलेक्ट करायचे असतील, समजा एखाद्या संपूर्ण रो सिलेक्ट करण्यासाठी माऊस पॉइंटर त्या नंबरवर नेऊन माऊसने क्लिक करावं लागतं. काय करावं लागतं? माऊसने क्लिक करावं लागतं. आता पुढे पाहिलं तर संपूर्ण वर्कशीट सिलेक्ट करण्यासाठी, आता संपूर्ण वर्कशीट जर सिलेक्ट करायची म्हणलं तर पहिल्यांदा रो नंबर वरील व पहिल्या कॉलम नेमच्या डावीकडे असलेल्या कोऱ्या चौकोनावर माऊस पॉइंटरने काय करावं लागतं? क्लिक करावं लागतं. बघा, संपूर्ण वर्कशीट आपल्याला सिलेक्ट करायची आहे तर काय करावं लागतं? पहिली जी रो आहे, पहिल्या नंबरवर जे कॉलम आहे, वरील पहिल्या कॉलम नेमच्या डावीकडे असलेल्या कोपऱ्यात कोऱ्या चौकोनावर काय करायचं? माऊस पॉइंटरने क्लिक करायचं. मग एका सेल मधील मॅटर दुसऱ्या सेल मध्ये कॉपी करण्यासाठी आता बघा पुढे, प्रथम ज्या सेल मधील मॅटर कॉपी करायची तो सिलेक्ट करायचा. पहिल्या सेल मधील बघा, प्रथम ज्या सेल मधील मॅटर काय करायचा आहे? आपल्याला कॉपी करायचा आहे, तो काय करायचा? सिलेक्ट करायचा. नंतर पुढे एडिट, कॉपी आणि नंतर Ctrl+C हा ऑप्शन काय करायचा आहे? निवडायचा आहे. हा ऑप्शन निवडायचा आहे. त्याचबरोबर ज्या सेल मध्ये हा मॅटर पेस्ट करायचा तो सिलेक्ट करायचा. ज्या सेल मध्ये हा मॅटर पेस्ट करायचा तो काय करायचा आहे? सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पाहिजे एडिट, पेस्ट किंवा Ctrl+V हा ऑप्शन काय करायचा आहे? निवडायचा आहे. आता एक्सेल मध्ये वापरली जाणारी विविध प्रकारची प्रेडिक्ट नाईट फंक्शन्स बघूयात आपण. तर कोणकोणती आहेत? सम या फंक्शन मुळे आपण जेवढे सेल स्पेसिफाय केले असतील त्या सर्व सेलची काय केली जाते? बेरीज केली जाते. लक्षात घ्या, या फंक्शन मुळे आपण जेवढे सेल्स स्पेसिफाय केलेले असतील त्या सर्व सेलची काय केली जाते? बेरीज केली जाते. इज इक्वल टू सम फर्स्ट सेल अँड लास्ट सेल इज इक्वल टू सम फर्स्ट सेल अँड लास्ट सेल. आता फर्स्ट सेल इज इक्वल टू सम म्हटल्यानंतर फर्स्ट सेल A1 असेल, ए रो मधली पहिली रो असेल A1 आणि लास्ट मधली D1 असेल. तर ए आणि डी पर्यंतची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे, बरोबर. मग A1 आणि D1 हे असं ऑप्शन निवडू शकतो आपण. A1 कॉलम पासून D1 कॉलम पर्यंत आपल्याला काय करायचं आहे? सम करायचं आहे. म्हणजे हा फॉर्म्युला टाकल्यानंतर काय होणार आहे? सम होणार आहे. लक्षात येते तुमच्या? सम होणार आहे. आता बघा, D5 पासून D15 म्हणजे D5 ते D15 सेल्स मधील संख्यांची बेरीज केली जाईल. इज इक्वल टू सम ब्रॅकेट मध्ये D5 टू D15 म्हणजे D5 ते D15 या सेल्स मधील संख्यांची काय केली जाते? बेरीज केली जाईल. यानंतर पाहूयात ऍव्हरेज. ऍव्हरेज या फंक्शन मुळे आपण जेवढे सेल्स स्पेसिफाय केले असतील, म्हणजे बघा या फंक्शन मुळे काय होतं? आपण जेवढे सेल्स स्पेसिफाय केले असतील त्या सर्व सेल्सची काय केली जाते? सरासरी काढली जाते. त्या सेल्सची काय केली जाते? सरासरी काढली जाते. इज इक्वल टू ऍव्हरेज फर्स्ट सेल टू लास्ट सेल. फर्स्ट सेल टू लास्ट सेल. लक्षात घ्या. नंतर ऍव्हरेज D5 टू D15. D5 टू D15 म्हणजे D5 पासून ते D15 मध्ये या संख्यांमधील काय? या संख्यांमधील त्याची काय आहे? सरासरी केली जाईल. या सेल्स मधील संख्यांची सरासरी काढली जाईल. म्हणजे D5 पासून D15 पर्यंत आलेली. यानंतर आहे मॅक्स. या फंक्शन मुळे काय होतं की आपण जेवढे सेल्स स्पेसिफाय केलेले आहेत, जे सेल्स आहेत ते स्पेसिफाय केलेले असतील त्या सर्व सेल्स मधून सर्वात मोठी संख्या कुठली आहे ती आपल्याला कळते. लक्षात घ्या, मॅक्स म्हणजे मॅक्झिमम, जास्तीत जास्त असलेली सेल्स स्पेसिफाय केलेली आणि या सेल्स मधून सर्वात मोठी संख्या कुठली आहे ती आपल्याला
मिळते. आता उदाहरणार्थ इज इक्वल टू मॅक्स फर्स्ट सेल्स टू लास्ट सेल इज इक्वल टू मॅक्स D5 टू D15 म्हणजे D5 ते D15 या सेल्स मधील सर्वात मोठी संख्या जी आहे ती काय होणार आहे आपल्याला मिळणार आहे. आता त्याच्यानंतर पाहूया मिनिमम MIN मिनिमम या फंक्शन मुळे आपण जेवढे सेल्स स्पेसिफाय केले असतील त्या सर्व सेल्स मधून सर्वात मोठी लहान संख्या कुठली आहे ती आपल्याला मिळते. सर्वात लहान असणारी संख्या काय कुठली आहे ती काय होतं आपल्याला मिळते. त्याला काय म्हणतात मिनिमम. बघा सेल्स स्पेसिफाय केले असतील या फंक्शन मुळे तर त्या सर्वात सेल्स मधून लहान संख्या कुठली ती आपल्याला काय होतं मिळते. उदाहरणार्थ इज इक्वल टू मिनिमम फर्स्ट सेल टू लास्ट सेल फर्स्ट सेल्स टू लास्ट सेल इज इक्वल टू मिनिमम D5 टू D15 आपण निवडलं की D5 या कॉलम पासून आपल्याला D15 या कॉलम पर्यंत आपल्याला पाहिजे म्हणजेच D5 ते D15 या सेल्स मध्ये सर्वात लहान संख्या जी आहे ती काय होणार आहे आपल्याला मिळणार आहे. लक्षात येते तुमच्या. यस. आता यानंतर पाहूया आपण फॉर्मॅट मेनू. सेल्स मधून बघा सिलेक्ट केलेल्या ज्या माहितीचा म्हणजे स्टाईल असतात फॉन्ट असेल फॉन्ट स्टाईल असेल फॉन्ट कलर असेल इत्यादी बाबी बदल करण्यासाठी हा ऑप्शन वापरतात. त्यामध्ये खालीलप्रमाणे ऑप्शन्स असतात बघूयात आपण. बघा नंबर फॉर्मॅट नंबर सिलेक्ट केलेल्या सेल्स मधील संख्यांचे कमी जास्त करण्यासाठी समोर हवे तेवढे टाईप करावे म्हणजे 2 साठी दिसतंय तुम्हाला आणि 2 3 5 5 5 3 4 5 अशा स्वरूपात हजार नंतर म्हणजे कॉमा चिन्ह द्यावयाचे असल्यास यूज 1000 स्पॅरेटर या ऑप्शन समोरील बॉक्स मध्ये काय करायचे आहे टिक करायचे आहे. या बॉक्स मध्ये काय करायचे आहे टिक करायची आहे. आता डेट फॉर्मॅट म्हणजे सिलेक्ट केलेल्या सेल मधील तारीख विविध स्वरूपात दाखवता येते. काय करता येते तारीख विविध स्वरूपात दाखवता येते. लक्षात आलं तुम्हाला. नंतर पाहूया टेक्स्ट फॉर्मॅट. टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये बघूयात सिलेक्ट केलेल्या सेल्स मधील माहिती आहे त्याच स्वरूपात दिसत नाही. ती एखादी संख्या असेल उदाहरणार्थ जर एखाद्या सेल मध्ये 0.00 ही संख्या टाकल्यास ती फक्त काय दिसते 0 दिसेल. तसेच 002 अशी संख्या टाकल्यास ती फक्त 2 दिसेल आणि त्यासाठी प्रथम तो सेल सिलेक्ट करावा लागतो आणि फॉर्मॅट असेल त्याच्यानंतर सेल या बटनाला क्लिक करावं लागतं. सेल्स या बटनाला क्लिक केल्यानंतर नंबर मधून टेक्स्ट हा फॉर्मॅट काय करावा लागतो आपल्याला क्लिक करावा लागतो. लक्षात येते. फॉर्मॅट सेल मध्ये फॉर्मॅट सेल्स मध्ये बघा फॉर्मॅट सेल ऑप्शन निवडला. फॉर्मॅट सेल्स नंबर आहे अलाइनमेंट आहे फॉन्ट आहे बॉर्डर आहे पॅटर्न आहे आणि प्रोटेक्शन आहे अशा पद्धतीचे लिहिलेलं आहे. आता नंबर मध्ये वेगळं म्हणून आपण म्हणजे टेक्स्ट हा फॉर्मॅट आपण काय करायचा आहे इथं निवडलेला आहे. बघा इथे टेक्स्ट हा फॉर्मॅट काय केलेला आहे निवडलेला आहे. आता अलाइनमेंट. अलाइनमेंट म्हणजे बघा पुढे सेल्स मधील माहितीची व्यवस्थित मांडणी करण्यासाठी वापरतात. अलाइनमेंट काय करतात सेल्स मधील माहिती. आता बघा इथं बघा अलाइनमेंट दिसतंय तुम्हाला. जर एखाद्या सेलची माहिती त्या सेलमध्ये संपूर्णपणे बसत नसेल तर आपण त्या कॉलमची साईज वाढवून ती माहिती त्या सेलमध्ये संपूर्ण बसू शकतो. ती माहिती काय करू शकतो आपण त्याच्यामध्ये संपूर्ण बसू शकतो. परंतु पूर्ण कॉलमची साईज मॅन्युअली वाढवण्याऐवजी ती माहिती त्या कॉलमची साईज आहे तेवढीच ठेवून त्यामध्ये एकापेक्षा जास्त लाईन मध्ये बसवता येते. एकापेक्षा जास्त लाईन मध्ये काय करता येते बसविता येते. लक्षात येते तुमच्या. आणि या ऑप्शन मध्ये जर एखाद्या सेल मधील मॅटर त्या सेल मध्ये बसत नसेल तर मॅटरची साईज त्या सेल मध्ये बसू शकेल एवढी केली जाते. त्या साईज मध्ये काय होतं की मॅटरची साईज
त्या सेल मध्ये बसू शकेल एवढी केली जाते. आपल्याला साईज, फॉन्ट साईज आहे समजा जेवढी ठेवायची की 20 आहे, ते बसतच नाहीये. मग आपण 8, 9, 10 किंवा 15 अशा पद्धतीने ठेवून ती साईज कशी दिसते, व्यवस्थित दिसते का, एकाच ह्याच्यामध्ये मॅटर येतोय का, या पद्धतीने आपण पाहून काय करू ते करू शकतो. आता बघा, एक किंवा एकापेक्षा जास्त सेल्स मिळून एकत्र करून एकच सेल घ्यावायचे असल्यास तर या ऑप्शनचा वापर केला जातो. लक्षात घ्या, सेल्स मधील मॅटर तिरका उभा करायचा असल्यास तो सेल सिलेक्ट करून मधील ओरिएंटेशन ऑप्शनचा वापर करतात. आता बॉर्डर बघूया. या टॅब मुळे काय होतं, सिलेक्ट केलेल्या सेल विविध प्रकारच्या बॉर्डर करता येतात. आपल्याला याच्यामध्ये काय करता येतं, विविध प्रकारच्या बॉर्डर करता येतात. कॉलमची विड्थ कमी जास्त करण्यासाठी प्रथम वर क्लिक करून सिलेक्ट करा आणि नंतर हा ऑप्शन निवडल्यानंतर नंतर आपण टाकून दाबू शकतो, बटन दाबू शकतो. म्हणजे बघा, लक्षात घ्या, या टॅब मुळे सिलेक्ट केलेल्या सेलला विविध प्रकारच्या काय असतात बॉर्डर टाकता येतात. आणि कॉलमची जी विड्थ असेल कमी जास्त करण्यासाठी प्रथम वर क्लिक करून सिलेक्ट करावी लागते आणि नंतर हा ऑप्शन निवडून नंतर आपण टाकून काय करू शकतो, बटन दाबू शकतो. आता पुढे पाहूयात. लक्षात आलं कॉलमची विड्थ की बाबा किती करायची, 8.43 केलेली आहे, हो की नाही. म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी कॉलमची साईज आपण करू शकतो. यानंतर रोची हाईट कमी जास्त करण्यासाठी, आता ही रोची हाईट आहे, कमी जास्त करण्यासाठी प्रथम वर क्लिक करून सिलेक्ट करा, नंतर हा ऑप्शन निवडा, नंतर टाकून बटन दाबा. रोची हाईट सुद्धा आपण काय करू शकतो, टाकू शकतो. लक्षात येते तुमच्या, रोची हाईट सुद्धा आपण आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी टाकून आपण ओके म्हणू शकतो, आपल्याला जेवढी हाईट पाहिजे ती. आता पुढे पाहूया ऍक्टिव्ह शीट. आता ऍक्टिव्ह शीटचे नाव बदलण्यासाठी फॉर्मॅट, शीट, नंतर रिनेम शीट या ऑप्शनवर काय करावे लागते, क्लिक करावे लागते. टॅबवर कर्सर आल्यानंतर आपल्याला असलेले नाव टाईप करून काय करू शकतो, एंटर दाबावं लागतं. लक्षात घ्या बघा, राईट क्लिक करायचं, त्यात ऑप्शन्स येतात, रिनेम म्हणायचं, रिनेम म्हणजे दुसरं नाव, आणि मग तिथं आपण काय करू शकतो, ते बटन दाबू शकतो आणि आपण त्याच्यावर आपल्याला जे नाव लिहायचं आहे ते आपण लिहू शकतो आणि ओके करू शकतो. ओके. आता ऑटो फॉर्मॅट. ऑटो फॉर्मॅट म्हणजे काय, तर एक्सेलने आपल्याला काही रेडीमेड फॉर्मॅट्स उपलब्ध करून दिलेत. बघा, काही रेडीमेड फॉर्मॅट्स काय केलेले आहेत, उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्या मदतीने टेबलला ऑटोमॅटिक फॉर्मॅट म्हणजे फॉन्ट असेल, फॉन्ट स्टाईल असेल, बोल्ड असेल, इटॅलिक असेल, बॉर्डर असेल, बॅकग्राऊंड असतील, इत्यादी कामे केली जातात. मग त्यासाठी फॉर्मॅट मेनूतील ऑटो फॉर्मॅट हा ऑप्शन काय करावा लागतो, क्लिक करावा लागतो. नंतर समोर दिसणाऱ्या विविध प्रकारामधून योग्य प्रकार निवडायचा आणि मग काय करायचं, ओकेला क्लिक करायचं. लक्षात येते तुमच्या, ऑटो फॉर्मॅट. यानंतर पाहूया, आता पुढे आहे बघा कंडिशनल फॉर्मॅटिंग. आता कंडिशनल फॉर्मॅटिंग म्हणजे काय, ठराविक सेलसाठी एखादी कंडिशन देणे व ती कंडिशन पूर्ण झाली तरच एक्सेल त्या सेलसाठी ठरवलेल्या फॉर्मॅट असाइन करेल. काय करेल, फॉर्मॅट असाइन करेल. उदाहरणार्थ सेल्स मधील मार्क 40 पेक्षा असल्यास ते लाल कलर मध्ये व 40 किंवा 40 पेक्षा जास्त असल्यास ते निळ्या रंगात घ्यायचे असल्यास खालील प्रमाणे कृती करावी लागेल. कोणती, ज्या सेल्स मध्ये मार्क्स आहेत ते सर्व सेल्स काय करायच्या, सिलेक्ट करायच्या. फॉर्मॅट, कंडिशनल फॉर्मॅटिंग हा ऑप्शन निवडायचा आणि नंतर समोर दिसणाऱ्या डायलॉग बॉक्स मध्ये खालील किमती भराव्या, म्हणजे ओके बटन दाबावे लागतील. बरोबर. सेल्स व्हॅल्यू लेस दॅन 40 म्हणजे तिथं ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला लेस दॅन, मोर दॅन त्याच्यावर तुम्हाला करायचं आहे. मग त्याच्यानंतर ओके बटन दाबल्यानंतर येणार आहे. या पद्धतीने आपल्याला निळ्या आणि लाल रंगामध्ये दिसेल. आता इन्सर्ट मेनू. इन्सर्ट म्हणजे काय, एखादी गोष्ट बघा त्याच्यामध्ये घेणं असेल तर आता सेल्स पाहूया. या कमांडद्वारे सिलेक्ट केलेल्या सेलच्या जागी ब्लँक सेल, ब्लँक रो, ब्लँक कॉलम इन्सर्ट करता येतो. म्हणजे सेल्स इन्सर्ट करताना त्या जागी असलेल्या मूळ सेल्स मधील मॅटर पुढे ढकलायचा की खाली ढकलायचा ते शिफ्ट
सेल्स राईट डाऊन या ऑप्शनने काय करता येतं, ठरवता येतं. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर पाहूया रो. जर एखादी नवीन रो इन्सर्ट करण्यासाठी प्रथम ज्या रोच्या वरती नवीन रो हवी आहे त्या रोच्या नंबरवर क्लिक करून ती रो काय करावी लागते, सिलेक्ट करा आणि नंतर इन्सर्ट मेनूतील रो हा ऑप्शन काय करायचा आहे, आपल्याला क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर पाहूयात कॉलम. आता कॉलम जर म्हणजे एखादा नवीन ब्लँक कॉलम आपल्याला इन्सर्ट करायचा आहे, घ्यायचा आहे. इन्सर्ट करणे म्हणजे घ्यायचंय. तर प्रथम त्या कॉलमच्या अगोदर नवीन कॉलम हवा आहे, ज्या कॉलमच्या नावावर क्लिक करून तो कॉलम सिलेक्ट करायचा आणि नंतर इन्सर्ट मेनूतून कॉलम हा ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो. त्यापुढे पाहूयात आपण वर्कशीट. जर एखादी नवीन ब्लँक वर्कशीट इन्सर्ट करण्यासाठी प्रथम त्या वर्कशीटच्या अगोदर वर्कशीट हवे आहे, म्हणजेच त्या वर्कशीटच्या नावावर क्लिक करून ते वर्कशीट सिलेक्ट करा व नंतर इन्सर्ट मेनूतील वर्कशीट हा ऑप्शन काय करायचा आहे, आपल्याला क्लिक करायचा आहे. यानंतर पाहूया चार्ट. आता चार्ट मध्ये काय तर ऍक्टिव्ह शीट मधील माहिती आधारित चार्ट म्हणजे ग्राफ करण्यासाठी ही कमांड वापरतात. लक्षात घ्या. उदाहरणार्थ कॉलम चार्ट. 4 महानगराचे तापमान दर्शवणारा आलेख दाखवण्यासाठी खालील प्रमाणे कृती करावी. लक्षात घ्यायचंय. मग प्रथम खालील प्रमाणे एक टेबल तयार करायचा. कोणता, सिटी असेल तर मिनिमम किती, मॅक्झिमम किती. एखादं तापमान दाखवायचं. बघा मुंबई असेल तर त्याचं मिनिमम किती तापमान आहे, मॅक्झिमम किती तापमान आहे. आता न्यू दिल्ली म्हणलं तर त्याचं 12 तापमान आहे, मॅक्झिमम जास्तीत जास्त 20 तापमान आहे. अशा पद्धतीने आपण एखादा टेबल तयार करायचा असेल तर करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला काही आखणी करायची असेल तर आपण आखणी करू शकतो. त्याचबरोबर बघूया टेबल सिलेक्ट करून इन्सर्ट मेनूतून चार्ट हा ऑप्शन निवडा. समोर असलेल्या डायलॉग बॉक्स मधून कॉलम हा चार्ट टाइप करून निवडून नेक्स्ट बटन दाबा. काय करायचं, नेक्स्ट बटन दाबायचं आहे. मग यानंतर बघा तुम्हाला चार्ट विजार्ड दिसतंय. तुम्हाला चार्ट विजार्ड स्टेप 1 ऑफ 4 चार्ट टाइप. मग यामध्ये काय करायचं आहे तर यामध्ये आपण कॉलमला सिलेक्ट केल्यानंतर हे चार्ट दिसतात वेगवेगळे. मग त्यातल्या आपल्याला कोणत्या पद्धतीचा चार्ट हवा आहे तो आपण सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणायचं आहे किंवा फिनिश म्हणायचं आहे. पुन्हा नेक्स्ट बटन दाबायचे आणि पुन्हा एकदा नेक्स्ट बटन दाबायचं आहे. तो आपल्याला चार्ट काय होणार आहे, येणार आहे. तर आपण बघूया आज आपण काय काय शिकलो. MS एक्सेल मधील बघा सम्स कसे करायचे शिकलो, ऍव्हरेज कसं काढायचं ते शिकलेलं आहे, हो की नाही. अलाइनमेंट कसं मॅनेज करायचं, पेज लेआउट कसं करायचं, आपण प्रिंट प्रिव्ह्यू कसा बघायचा, रो कशी सिलेक्ट करायची, एक्सेल चालू कसं करायचं, हो की नाही. मिनिमम, मॅक्झिमम, त्याचबरोबर टेक्स्ट फॉर्मॅट असेल तर कशा पद्धतीने वापरायचा, ऍक्टिव्ह शीट कशा बदलायच्या, कंडिशनल फॉर्मॅटिंग कसं करायचं, रो वर्कशीट कशा पद्धतीने घ्यायचा, माहिती सेव्ह कशा पद्धतीने करायची, हे आपण एक्सेल मधलं पाहिलेलं आहे. तर सर्वांना समजलंच असेल. सर्वांनी अभ्यास करायचा आहे, सर्वांनी ऐकायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.